Good afternoon, student. Today we learn smaller, bigger, and equal. Small, big, and equal. Smaller, SMALLER. Smaller, bigger, BIGGER. Bigger, and equal. 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 Smaller, bigger, and equal. Okay. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. वन सिंपल एक्झाम्पल. Suppose in your family there are 3 members. Okay, in your family there are 3 members. Your father, your mother, and you. तुमचे वडील, आई आणि तुम्ही स्वतः असे 3 मेंबर तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये तुमचं वडिलांची हाईट ही समजा हे तुमचे वडील आहेत. ओके, your mother and you. Okay, your father, your mother, and you म्हणजे तुम्ही स्वतः. ओके, तुमचे हे वडील, त्यांची हाईट किती आहे बघा. त्यानंतर तुमच्या आईची हाईट तुमच्या वडिलांपेक्षा कमी आहे. त्यानंतर तुमची हाईट त्या दोघांपेक्षा पण कमी आहे. बघा, आता सगळ्यात कमी उंची म्हणजे सगळ्यात कमी जी हाईट आहे ती तुमची आहे. त्यानंतर तुमच्या आईची हाईट तुमच्यापेक्षा जास्त आहे पण वडिलांपेक्षा कमी. त्यानंतर तुमच्या आईची हाईट तुमच्यापेक्षा जास्त आहे पण वडिलांपेक्षा काय कमी आहे. आणि वडिलांची हाईट सर्वात जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात स्मॉल, विच इज स्मॉलर. हाईट मध्ये सगळ्यात स्मॉल कोण आहे? हु इज स्मॉलर? यू, म्हणजे तुम्ही सर्वात स्मॉलर आहात. त्याच्यानंतर तुमच्यापेक्षा जास्त हाईट कोणाची आहे? तुमच्या आईची, तुमच्या मम्मीची हाईट तुमच्यापेक्षा जास्त. आणि सर्वात जास्त हाईट कोणाची आहे घरामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये? तुमच्या वडिलांची. म्हणजे याच्यात स्मॉल आणि बिग. स्मॉल आणि बिग, स्मॉलर किंवा बिगर. सगळ्यात स्मॉलर कोण आहे? यू, म्हणजे तुम्ही सगळ्यात हाईटने सगळ्यात स्मॉल आहात. त्यानंतर तुमच्यापेक्षा उंचीने मोठी तुमची आई आहे आणि त्या सर्वात उंच तुमचे वडील. असा हाईटचा जर आपण विचार केला तर. आता याच्यामध्ये स्मॉल आणि बिग याच्यासाठी सिम्बॉल्स यूज करतात, स्मॉल साठी आणि बिग साठी. आता आपण फक्त तुमचा आणि तुमच्या वडिलांच्या हाईटचा समजा विचार केला आपण. हे तुमचे वडील आहेत आणि हे तुम्ही आहात. आता तुमच्या हाईटचा जर विचार केला आता तर तुमची हाईट त्यांच्यापेक्षा, तुमच्या वडिलांपेक्षा काय कमी आहे. मग ज्यावेळेस कमी किंवा लेस हाईट असेल तर सिम्बॉल्स यूज करतात. त्याच्यामध्ये 2 सिम्बॉल यूज करू शकतो तुम्ही, लाईक दिस. आपण लास्ट इयरला पण शिकलेलो आहोत या पद्धतीने. हा पहिला आणि हा दुसरा. आता हे सिम्बॉल्स कसे यूज करायचे? जो स्मॉलर असतो नेहमी लक्षात ठेवा, त्याच्याकडे या चिन्हापैकी जी पॉइंटेड बाजू आहे, पॉइंटेड, ती स्मॉलर बाजूला आली पाहिजे. आता इथं हे जे साइन घेतलं त्याच्यामध्ये पॉइंटेड बाजू कुठल्या बाजूला आहे? ती स्मॉलर कडे आली पाहिजे. लक्षात ठेवायचं. तसंच तुम्हाला सिम्बॉल द्यायचंय हाईट नुसार. ही पॉइंटेड बाजू नेहमी लक्षात ठेवा. पॉइंटेड बाजू कुठे आली पाहिजे? स्मॉलर कडे. हाईटने तुम्ही स्मॉल आहात म्हणून पॉइंटेड बाजू या बाजूला दिली. या पद्धतीने तो आपल्याला स्मॉल आणि बिग याच्यामध्ये सिम्बॉल यूज करायचे. ओके, नाव नेक्स्ट, इक्वल कधी यूज करायचं? आता स्मॉल आणि बिग झालं. इक्वल. इक्वल साठी साइन आहे दिस, इज इक्वल टू ऑर इक्वल. जेव्हा समजा तुम्हाला एखादी मोठी बहीण आहे आणि तुम्ही आहात, तुमची हाईट सेम असेल दोघांची. हाईट समजा सेम असेल. समजा इथे तुम्हाला छोटा भाऊ किंवा छोटी बहीण आहे आणि तुमच्या दोघांची हाईट सेम आहे. त्यावेळेस आपण इज इक्वल टू म्हणजे हा सिम्बॉल यूज करतो. हॉरिझॉन्टल टू लाईन्स.
ओके, लक्षात आलं तर सिम्बॉल कुठले यूज करायचे, स्मॉल आणि बिग मध्ये. लक्षात ठेवा, पॉइंटेड बाजू नेहमी स्मॉल कडे आली पाहिजे आणि जर इक्वल असेल, दोघांची हाईट असेल किंवा एखादा नंबर असेल ते जर इक्वल असतील तर हे सिम्बॉल यूज करायचं. हेच आपण आता नंबरच्या माध्यमातून बघूया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला नंबर दिले मी 9. फर्स्ट एक्झाम्पल 9 and 6. 9 and 6. 9 and 6. In this, which number is smaller and which number is bigger? तुमच्या लगेच लक्षात येईल 6 is smaller than 9. 9 is bigger than 6. म्हणजे 9 मोठा आहे 6 पेक्षा किंवा 6 लहान आहे. इट्स अ स्मॉलर नंबर दॅन 9. सो वी लर्न पॉइंटेड, जी बाजू आहे पॉइंटेड साइड इज ऑलवेज इन विच साइड, स्मॉलर साइड. आपण इथं सिम्बॉल द्यायचं आहे आपल्याला 6 हा 9 पेक्षा काय स्मॉलर आहे, म्हणजे पॉइंटेड बाजू आपण कुठे दिली या सिम्बॉलची 6 कडे. सिम्बॉल कुठला यूज करायचं हे लक्षात राहू द्या. स्मॉलर जे आहे त्याच्या बाजूला पॉइंटेड जी बाजू आहे ती स्मॉलरच्या बाजूला आली पाहिजे. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, आय एम गिवन नंबर 21 and 10. 21 and 10. They both are 2-digit number. They both are 2-digit number. याच्यामध्ये दोन प्लेस आहेत, युनिट प्लेस अँड टेन्स प्लेस. हिअर ऑल्सो युनिट प्लेस अँड टेन्स प्लेस, 2-digit नंबर. तुमच्या सहज लक्षात येईल. आता समजा तुमच्या लक्षात आलं नाही, हे दोन्ही पण 2-digit नंबर आहेत. याच्यामध्ये मोठा कोणता आणि छोटा कोणता. तुम्हाला काउंटिंग व्यवस्थित येत असेल तर तुम्ही सहज सांगू शकता 10 इज स्मॉलर, 21 इज बिगर. बट हाऊ, हे बिगर कसे काय, तर ते कोणता स्मॉल आणि कोणता बिग हे बघण्यासाठी आपण तुम्ही शिकलेले आहात टेन्स प्लेस, युनिट प्लेस. याच्यामध्ये आपण प्रत्येक नंबरचा टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस बघणार आहोत. आता लक्षात येतं 21 म्हणजे इथं 2 हा टेन्स प्लेस वरती आहे आणि 1 हा युनिट प्लेस वरती, आणि या बाजूला इथे 1 म्हणजे टेन्स प्लेस आणि 0 ऑन युनिट प्लेस. हे दोन्ही 2-digit नंबर आहेत. आता याच्यामध्ये इन दॅट सुरुवातीला तुम्हाला बघायचं टेन्स प्लेस बघायचं. टेन्स प्लेस मध्ये जो नंबर मोठा असेल, टेन्स प्लेस मध्ये या दोन्हीमध्ये जो नंबर मोठा असेल दॅट नंबर इज बिगर. दॅट नंबर इज बिगर. आता तुम्ही सुरुवातीला टेन्स प्लेस, दोघांचे टेन्स प्लेस बघायचे. तर टेन्स प्लेस वरती 2, 1 याच्यामध्ये 21 मध्ये टेन्स प्लेस वरती नंबर आहे 2 आणि या बाजूला टेन्स प्लेस वरती आहे 1. सो विच इज बिगर नंबर हियर? 2. 2 is bigger and 1 is smaller. So in that number we use this symbol because 1 is smaller than 2. आपण फक्त हेच बघितलं टेन्स प्लेस, कारण याच्यामध्ये डिफरन्स आहे टेन्स प्लेस आणि टेन्स प्लेस समजा सेम असतं तर आपण कुठे गेलो असतो परत युनिट प्लेस कडे. For example, next, third example. Suppose here 79 and 77. 79 आणि 77 same. Tens place, unit place, tens place, unit place. आता याच्यामध्ये which number is smaller and which number is bigger. सुरुवातीला बघायचं आपल्याला टेन्स प्लेस बघायचं. कुठला प्लेस बघायचा आहे? टेन्स, दोन्ही नंबरचा. आता इथं बघा टेन्स प्लेस वरती इथं 7 आहे, हिअर ऑल्सो 7, दोन्हीकडे 7 आहे म्हणजे ते इक्वल आहेत. याच्यावरून आपल्याला ठरवता येईल की कोणता नंबर बिग आहे किंवा स्मॉल आहे? नो. त्या दोन्ही नंबरवरनं ठरवता येणार नाही टेन्स प्लेस वरच्या, कारण हे दोन्ही नंबर वरती दोन्ही डिजिटला 7 आहेत म्हणून.
नाव नेक्स्ट. त्याच्यानंतर पुढचं डिजिट बघूया आपण. टेन्स सेम आहे, इथं टेन्स प्लेस डिफरंट होता म्हणून आपण डायरेक्टली इथं 2 बिगर होता म्हणून 10 नंबर स्मॉलर आला. या ठिकाणी टेन्स जो प्लेस आहे तो सेम आहे. मग आपण पुढे जाऊया, युनिट प्लेस चेक करूया. युनिट प्लेस मध्ये जो नंबर बिगर असेल तो नंबर काय येईल आपला बिगर येईल. आता आपण टेन्स प्लेस सेम आहे, त्यानंतर गेलो युनिट प्लेस वरती. युनिट प्लेस वरती पाहायचे आता तुम्हाला. इन युनिट प्लेस हियर 9 अँड हियर युनिट प्लेस नंबर 7. आता या 9 आणि 7 मध्ये कोणता नंबर मोठा आहे आणि कोणता छोटा आहे तुमच्या लगेच लक्षात येईल. 9 इज बिगर दॅन 7. सो हियर वी यूज दिस सिम्बॉल. पॉइंटेड बाजू नेहमी कुठल्या साईडला आली पाहिजे, स्मॉलर नंबर कडे. म्हणजे आपण हा सिम्बॉल इथं यूज केला. ओके, लक्षात येते. नेक्स्ट 4th एक्झाम्पल. सपोज हियर 102 and here 105. 102, 105. In this, which number is bigger and which number is small? How to find out? So here they both are 3-digit number. They both are 3-digit number. ते दोन्ही पण काय 3-digit नंबर येतात. 3-digit म्हटल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल युनिट प्लेस, टेन्स प्लेस आणि 100 प्लेस. तसं आपण त्यांना लिहूया त्यांच्या कॅप वरती. हियर 100 प्लेस, टेन्स प्लेस, युनिट प्लेस. हियर ऑल्सो 100 प्लेस, टेन्स प्लेस, युनिट प्लेस. स्टार्ट करायची आपल्याला लेफ्ट साइडनी. पहिला 100 प्लेस चेक करायचं आपल्याला. त्याच्यामध्ये जर मोठा असेल तो नंबर मोठा. ओके, वी चेक फर्स्ट आवर 100 place. Here in these both numbers on 100 place, here 1, here also 1. मग या दोन्ही नंबर वरून आपल्याला ठरवता येणार नाही की याच्यामध्ये कोणता नंबर मोठा येते, कारण दोन्ही नंबर सेम आहे. 1, 1. नेक्स्ट नंबर चेक करूया आपण टेन्स प्लेसचा. फर्स्ट चेक करायचा लेफ्ट साइडचा 100 प्लेस, त्यानंतर टेन्स प्लेस आणि सगळ्यात शेवटी युनिट प्लेस. आता याच्यामध्ये 100 प्लेस सेम आहे. आपण नेक्स्ट जाणार आहोत टेन्स प्लेस कडे. आता टेन्स प्लेस चेक करूया. इथं टेन्स प्लेस वरती आहे 0. हियर ऑल्सो 0. दोन्हीकडे 0 आहे. मध्ये इथं पण आपल्याला कोणता नंबर स्मॉलर आहे आणि कोणता बिगर हे सुद्धा सापडणार नाही किंवा आपल्या लक्षात येणार नाही. नेक्स्ट वी गो ऑन लास्ट प्लेस, युनिट प्लेस. आता दोन्ही नंबरचं युनिट प्लेस चेक करायचंय. हियर ऑन युनिट प्लेस 2. सी हियर 2 अँड हियर 5. युनिट प्लेस वरती इथे 2 आहे आणि इथे 5 आहे. हियर 2 अँड हियर 5. सो 5 इज बिगर दॅन 2. 5 इज बिगर दॅन 2. सो हियर 102 इज स्मॉलर दॅन 105. म्हणजे इथं आपण हे साइन यूज केलं. पॉइंटेड बाजू नेहमी स्मॉलर डिजिट कडे आली पाहिजे. लक्षात येते. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. 5th एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल 711. Here 711 and 812. 711 and 812. Here which number is smaller and which number is bigger? आपण प्लेसेस दिले इथे 100, टेन्स, युनिट, 100, टेन्स, युनिट. फर्स्ट वी सी 100 प्लेस. 100 प्लेस वरती जर आपल्याला आन्सर भेटलं तर समोरचं टेन्स किंवा युनिट प्लेस चेक करायची गरज नाही. तर आपण सुरुवातीला चेक करूया 100 प्लेस. हियर 7. 100 प्लेस वरती विच नंबर हियर 7 अँड इन सेकंड एक्झाम्पल ऑन 100 प्लेस 8. सो हियर 7 अँड हियर 8. इथंच आपल्याला आन्सर आपलं भेटतंय विच नंबर इज स्मॉलर अँड विच नंबर इज बिगर. हियर 7 इज स्मॉलर दॅन
8. 7 is smaller than 8. Huh? So here 711 is smaller number than 812. 812 म्हणजे 711 हा नंबर 812 पेक्षा छोटा आहे. सो हियर वी गिव्ह साइन हियर. पॉइंटेड बाजू स्मॉलर नंबर कडे द्यायची. सिम्बॉल साइन्स कसे यूज करायचे नेहमी लक्षात ठेवा. जर इक्वल असेल तर हे साइन यूज करायचे तुम्हाला इज इक्वल टू सर. आणि स्मॉलर किंवा बिगर असेल तर नेहमी लक्षात ठेवा पॉइंटेड बाजू नेहमी टुवर्ड्स स्मॉलर नंबर कडे द्यायची. नेक्स्ट एक्झाम्पल, 6th example. Suppose here number 100 and here 99. Only 99. 199. Here 100 place, tens place, unit place. It's a 3-digit number, and here only 2-digit number, tens and unit place. नेहमी लक्षात ठेवा 3-digit number is always bigger than 2-digit number. कारण इथे 2-digit जो नंबर आहे त्याच्यामध्ये 100 प्लेस नसतोच आणि इथे 3-digit मध्ये 100 प्लेस असतो म्हणून हा मोठा नंबर आहे. आपण यानुसार जर केलं तरी पण तुमच्या लगेच लक्षात येईल इथं 100 प्लेस ला 1 आहे, इथं 100 चा प्लेसच नाहीये म्हणजे काय असणार आहे तिथं 0. काय असेल इथं 0. 100 चा इकडे या बाजूला प्लेसच नाही, 100 ला काहीच नाही म्हणजे काय असतो 0. म्हणजे विच नंबर इज बिगर. 0 पेक्षा 0 पेक्षा 1 इज बिगर. 0 पेक्षा 1 काय मोठा आहे म्हणजे विच नंबर इज बिगर. 100 इज बिगर दॅन 99. वी यूज दिस साइन. पॉइंटेड जी बाजू आहे टुवर्ड्स स्मॉलर नंबर. लक्षात येते. हेच अजून एक एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल 999 and here 992. 999 and 992. याच्यामध्ये विच नंबर इज स्मॉलर अँड विच नंबर इज बिगर. तुमचं कन्फ्युजन होत असेल, ज्यांना काउंटिंग येत असेल फास्ट ते लगेच सांगू शकतात की 992 इज स्मॉलर दॅन 999. पण काही जणांच्या लक्षात येणार नाही लवकर. त्याच्यासाठी आपण प्रत्येक प्लेसेसला त्यांचे जे प्लेस आहेत तिथं आपण हे देऊया, त्यांचे डिजिट्स जे असतात वरती 100 प्लेस, लाईक टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस. हिअर ऑल्सो 100 प्लेस, टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस. इथे बघा युनिट प्लेस वरती 9 आहे, इथे 2. हिअर टेन्स प्लेस ऑन टेन्स प्लेस 9 आणि 100 प्लेस 9. आता कोणता नंबर छोटा आणि कोणता मोठा, विच नंबर इज स्मॉलर अँड विच नंबर इज बिगर. स्टार्ट कुठून करायचे आपल्याला 100 प्लेस पासून. ओके, तर दोन्हीचा 100 प्लेस चेक करा. दोन्हीवरती काय, हिअर ऑल्सो 9 अँड हिअर ऑल्सो 9. सो दे आर इक्वल. म्हणजे ह्या दोन्हीवरती आपल्याला लगेच ठरवता येणार नाहीये की कोणता नंबर छोटा आणि कोणता मोठा. नेक्स्ट नंबर वरती आपण गेलो. टेन्स प्लेस वरती पण काय दोन्हीकडे 9. मग या नंबर वरून पण आपल्याला ठरवता येणार नाही की विच नंबर इज स्मॉलर अँड विच नंबर इज बिगर. सो वी गो ऑन नेक्स्ट नंबर ऑन युनिट प्लेस. दोन्हीचे युनिट प्लेस जर तुम्ही चेक केले तर लेफ्ट साइडचा जो 9 आहे हिअर ऑन युनिट प्लेस नंबर 9 अँड ऑन unit place here 2. So 9, this 9 and this 2. Which number is smaller and which number is bigger? 9 is bigger than 2. So 999 is smaller than 999. साइन देताना लक्षात ठेवा नेहमी पॉइंटेड बाजू स्मॉलर नंबर कडे द्यायची. पॉइंटेड बाजू कुठे द्यायची तुम्हाला, स्मॉलर नंबर कडे. नेक्स्ट एक्झाम्पल, सपोज हिअर
120 and here also 120. सेम दिसत आहे तुम्हाला दोन्ही. हा, तरी पण एखाद्याला लगेच लक्षात नाही आलं कोणता नंबर स्मॉलर आहे किंवा कोणता बिगर आहे. हा, आपण आपल्या पद्धतीने जाऊया. ओके, तुम्हाला माहिती आहे 100 प्लेस, टेन्स प्लेस, युनिट प्लेस. हियर ऑल्सो 100 प्लेस, टेन्स प्लेस, युनिट प्लेस. सुरुवातीला चेक कुठून करायचं आपल्याला? 3 डिजिट नंबर आहे म्हणून 100 प्लेस पासून आपण चेक करूया. इथं 100 प्लेस वरती 1 आहे, इथे पण काय 1. सो दे आर इक्वल. याच्यावरून आपल्याला लक्षात येणार नाही की कोणता नंबर स्मॉलर किंवा कोणता बिगर. दोन्हीकडे 1 1. नेक्स्ट ऑन टेन्स प्लेस हियर 2, हियर ऑल्सो 2. दोन्हीकडे पण 2 आहे. 2 नंबर आहे त्यामुळे दोन्ही सेम आहे. याच्यावरून पण आपल्याला लगेच ठरवता येणार नाही कोणता नंबर स्मॉलर किंवा बिगर आहे. वी गो ऑन नेक्स्ट प्लेस, युनिट प्लेस हियर 0 आणि हियर युनिट प्लेस ऑल्सो 0. म्हणजे याच्यामध्ये इकडे पण सेम डिजिट आहेत, तेच डिजिट आहेत आणि इकडे पण तेच डिजिट आहेत. 100 प्लेस वरती 1, टेन्स प्लेस वरती 2 अँड ऑन युनिट प्लेस 0. सो हियर वी यूज इक्वल साइन बिकॉज दे आर इक्वल नंबर. ते सेम आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंज नाहीये म्हणून ते काय नंबर्स आहेत? इक्वल नंबर आहेत. म्हणून आपण साइन कोणतं दिलं? इज इक्वल टू च हॉरिझॉन्टल 2 लाईन्स. म्हणजे दोन्ही इक्वल आहेत. लक्षात येते? या पद्धतीने तुम्हाला पूर्ण लिहून घ्यायचे. जे 100 प्लेस, टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस आहे हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी दिलंय. तुम्ही वहीमध्ये लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, नाव नेक्स्ट मी लिहून घ्यायचे तुम्ही हे आणि मी आता रफ करतोय. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल आता स्मॉलर आणि बिगर. स्मॉलर आणि बिगर. समजा इथे नंबर नाही आहेत, इथं काहीतरी डायग्राम्स आहेत. फॉर एक्झाम्पल सर्कल आहे, हियर ऑल्सो सर्कल, हियर ऑल्सो सर्कल. देर आर 3 सर्कल्स. ओके, आता तुमच्या लक्षात येईल हा सर्कल सगळ्यात छोटा आहे, स्मॉलर आहे, खूप छोटा आहे. देन याच्यापेक्षा हा मोठा आहे, याच्यापेक्षा हा मोठा आहे. याला जर नंबर दिला आपण A, B, C. हियर याचं नाव काय आहे? A, याचं नाव आहे B आणि याचं नाव आहे C. सो हियर A इज स्मॉलेस्ट, खूप छोटा आहे, सर्वात छोटा आहे. B इज बिगर दॅन A, म्हणजे B हा A पेक्षा